मेकअप केल्याने किती सुंदर दिसतो ना आपण. पण ना माझं वय खूप जास्त आहे, मग मी मेकअप कसा करू? माझं ना वय खूप जास्त आहे, मी जर मेकअप केला तर तो चांगला दिसेल का? खरं सांगू, मेकअप करायला एवढं आवडतं ना, पण जास्त वय असलेल्या त्वचेवर नक्की मेकअप कसा करायचा? नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप साऱ्या कमेंट येत होत्या की अद्या जास्त वयाच्या स्त्रियांनी मेकअप कसा करायचं ते सांग. तर जे 40च्या पुढे आहेत, 50च्या पुढे आहेत, 60च्या पुढे आहेत, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. खूप जणांचा हा गैरसमज आहे की आता आपलं वय झालेलं आहे, काय मेकअप करायचं, कोण आपल्याला बघणार आहे. तर असा विचार अजिबात करू नका, कारण मेकअप करण्याचा कोणताही नियम किंवा रूल नाही आहे की कमी वयाच्या स्त्रियांनीच मेकअप केला पाहिजे. जर आपण मेकअप करून छान दिसणार असू, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढणार असेल, तर मी सांगेल की मेकअप नक्की करा आणि आपण हवा तसा मेकअप करू शकतो. पण कसं आहे फ्रेंड्स, जेव्हा आपलं वय वाढत जातं तेव्हा आपल्या त्वचेमध्ये भरपूर बदल होतात. म्हणजे आपल्या त्वचेचा टेक्स्चर बदलतो, आपल्या त्वचेवर रिंकल्स, फाईन लाईन्स दिसायला लागतात आणि हे सगळं विजिबल होतं. अशा टेक्स्चर असलेल्या त्वचेवर म्हणजेच मॅच्युअर स्किनवर मेकअप करणं थोडंसं कठीण आणि चॅलेंजिंग होऊन जातं. स्पेसिफिकली त्यांना ज्यांना मेकअप अजिबात करता येत नाही. आता भरपूर जणींना खरं तर मेकअप करायला खूप आवडतं, पण करता येत नाही. जास्त नॉलेज नसल्यामुळे जेव्हा आपण मेकअप करायला घेतो तेव्हा तो मेकअप आपला विचित्र दिसायला लागतो, वेगळाच दिसतो असं आपल्याला आतून फील होतं आणि त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला मेकअप करायचं सोडून देतो. आणि असं का होतं बरं? कारण आपल्याला मेकअपमधल्या बेसिक टिप्सच माहिती नसतात. मेकअपमध्ये काय करायचं असतं, मेकअप नंतर काय करायचं असतं, मेकअपच्या आधी काय करायचं असतं, या सर्व ज्या बेसिक टिप्स आहेत त्या सांगून आज मी मॅच्युअर स्किनवर मेकअप कसं करायचं ते शिकवणार आहे. ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि फायदेशीर ठरणार आहे. आणि जर तुम्हाला मॅच्युअर स्किनवर मेकअप कसं करायचं हे शिकायचं असेल आणि जर तुम्हाला मेकअप करायची आवड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला लगेच आपण व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. कुठेतरी जर आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल, आपण उठतो, मेकअप करतो आणि तयार होतो, तर असं अजिबात नाही करायचं. मेकअप करण्याआधी आपल्याला आपली प्रॉपर स्किन प्रेप करायची असते. म्हणजे काय तर स्किन केअर करायचं असतं. आणि जर तुमची मॅच्युअर स्किन म्हणजे जास्त वय असलेली त्वचा असेल तर स्किन केअर करायला अजिबात आलस नाही करायचं. सगळ्यात पहिले तर आपल्याला आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, फेसवॉश लावून. ठीक आहे, फेसवॉश लावून चेहरा धुवून घ्यायचा आहे. अशा स्वच्छ त्वचेवर जेव्हा आपण मेकअप करतो ना तेव्हा आपला मेकअप खूप जास्त वेळासाठी टिकून राहतो. चेहरा स्वच्छ केल्यानंतर सगळ्यात पहिले तर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. आता मॉइश्चरायझर का लावायचं ते पण सांगते. जेव्हा आपलं वय वाढत जातो, जेव्हा आपली स्किन मॅच्युअर होत जाते तेव्हा आपल्या त्वचेचा जो कोलाजन असतो तो कमी होत जातो. त्यामुळे आपल्याला खूप जास्त ड्रायनेस फील होते. म्हणून मेकअप करण्याआधी आपल्याला मॉइश्चरायझर लावून स्किन हायड्रेट करायची आहे. मी इथे पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर घेतलेला आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी जेल बेस मॉइश्चरायझर घेतलेला आहे. जर तुमची खूप ड्राय स्किन असेल तर तुम्ही क्रीम बेस मॉइश्चरायझर लावा. आणि जर पावसाळ्याचे आणि थंडीचे दिवस असतात तेव्हा तुम्ही क्रीम बेस मॉइश्चरायझर लावा. ठीक आहे, तर आता मी इथे पॉन्ड्सचा जेल मॉइश्चरायझर आहे तो अप्लाय करते. पूर्ण चेहऱ्याला आणि छान गळ्याला पण अप्लाय करा. ओके, मॉइश्चरायझर लावल्यानंतर आता आपल्याला सनस्क्रीन लावायचं आहे. जर तुम्ही दुपारच्या कार्यक्रमासाठी जाणार असाल, स्पेशली उन्हात जाणार असाल तर सनस्क्रीन नक्कीच लावा. संध्याकाळचा कार्यक्रम असेल तर सनस्क्रीन स्किप केली तरी चालेल. आता मी इथे घरातच आहे आणि तुमच्यासमोर मेकअप करून दाखवते, त्यामुळे मी ते सनस्क्रीन नाही लावत. पण जर तुम्ही उन्हात जात असाल तर सनस्क्रीन नक्कीच लावा. सनस्क्रीन लावल्यानंतर मी इथे लिप बाम पण लावणार आहे. कारण फ्रेंड्स कसं आहे, जर आपले ओठ ड्राय असतील ना तर ॲट दी एंड जेव्हा आपण लिपस्टिक लावतो ना तीसुद्धा ड्राय दिसायला लागते. पण जर तुम्ही लिप बाम लावलात तर लिपस्टिक जी आहे ती खूप छान स्मूथ लागली जाते. मी इथे बायोटिकचा लिप बाम अप्लाय करते. स्किन केअर झाली, आता आपण मेकअप करायला वळूयात. ज्यांची मॅच्युअर स्किन आहे म्हणजे जे 50च्या 60च्या पुढे आहेत त्यांच्यासाठी माझी एक ॲडवाईस आहे, लेस इज मोर.
म्हणजे काय, जर तुमची मॅच्युअर स्किन असेल तर अशा मॅच्युअर स्किनवर कमीत कमी लाईट, न्यूड आणि नॅचरल मेकअप केला तर तो खूप छान दिसतो. जर तुम्हाला भडक म्हणजे हेवी मेकअप करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता, नॉट अ प्रॉब्लेम. बट आय वुड सजेस्ट यू, जर तुम्ही मॅच्युअर स्किनवर नॅचरल न्यूड लाईट मेकअप जर केलात तर तो खूप छान आणि प्रेझेंटेबल दिसतो. म्हणून आज मी तुम्हाला कमीत कमी लाईट, न्यूड आणि नॅचरल मेकअप शिकवणार आहे, जो प्रत्येकाला करायला जमेल आणि खूप सिंपल असणार आहे. सिंपल असून पण खूप सुंदर दिसाल तुम्ही. ठीक आहे. आता मेकअपमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला प्रायमर लावायचा असतो. प्रायमर का लावायचा बरं, तर ज्यांची मॅच्युअर स्किन असते ना, त्यांचे जे पोर्स असतात ते खूप मोठे झालेले असतात. तर सगळ्यात पहिले तर त्यांना आपल्याला बंद करायचं आहे. जेव्हा हे मोठे झालेले पोर्स बंद होतात तेव्हा आपला मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग होतो, म्हणजे जास्त वेळासाठी टिकून राहतो. आता प्रायमरसाठी इथे मी मार्सचा प्रायमर अप्लाय करते. प्रायमर लावल्याने स्किन स्मूथ होते आणि आपला जो मेकअप आहे तो सुद्धा फ्लॉलेस दिसतो आणि मेकअप जास्त वेळासाठी टिकून राहतो. यानंतर आता आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, लेस इज मोर. मॅच्युअर स्किनवर आपण खूप कमी प्रोडक्ट अप्लाय करणार आहोत. जेवढं कमी अप्लाय करा तेवढाच तुमचा मेकअप छान फ्लॉलेस दिसेल. जास्त जर अप्लाय केलं तर ते आपल्या रिंकल्स, फाईन लाईन्समध्ये जातं आणि ते मेकअप आपलं केकी दिसतं. म्हणून खूप कमी प्रोडक्ट अप्लाय करणार आहोत. तर फाउंडेशनसाठी इथे मी स्विस ब्युटीचा एअरब्रश फाउंडेशन घेतलेला आहे. ओके. तर सगळ्यात पहिले तर कधीही बॉटल आपली शेक करायची आणि मग फाउंडेशन अप्लाय करायचं. अगदी थोडं घेतलेलं आहे मी. ठीक आहे. फक्त एकच पंप घेतलेला आहे, यापेक्षा जास्त नाही. आणि जर कमी वाटलं तर तुम्ही परत अप्लाय करू शकता, पण एकदम जास्त अप्लाय नाही करायचं. कमी अप्लाय करा. जर वाटलं तुम्हाला थोडंसं अजून अप्लाय करायचं आहे तर तुम्ही अजून एक लेअर अप्लाय करू शकता, पण मी एकच पंप घेतलेला आहे इथे. ओके. आता डॉट करून पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे. चेहऱ्यावर फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला गळ्यावर पण अप्लाय करायचं आहे, नाहीतर चेहऱ्याचा आणि गळ्याचा कलर वेगवेगळा दिसेल. आणि जेव्हा चेहऱ्याचा आणि गळ्याचा कलर वेगवेगळा दिसला तर ते दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत. तर मी डॉट करून थोडंसं गळ्यावर पण अप्लाय करते. फाउंडेशन चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे. ब्युटी ब्लेंडरने पण ब्लेंड करू शकता, ब्रशने पण ब्लेंड करू शकता आणि हाताने पण ब्लेंड करू शकता. आज मी हातानेच ब्लेंड करून दाखवते. ठीक आहे. तर अशा प्रकारे डॅबिंग मोशनमध्ये आपल्याला फाउंडेशन बोटांनी ब्लेंड करायचं आहे. हाताने पण खूप छान ब्लेंड होतं. फक्त अशा प्रकारे ब्लेंड करता वेळेस डॅबिंग करायचं आहे. ठीक आहे. अजिबात असं घासायचं नाही आहे. घासल्याने तो जो फाउंडेशन आहे ना तो केकी दिसू शकतो. तर आपल्याला अशा प्रकारे बोटांच्या मदतीने फाउंडेशन ब्लेंड करायचं आहे. केसांना मागे घेऊन फाउंडेशन व्यवस्थित अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे
बघू शकता फ्रेंड्स, बोटांच्या मदतीनेच मी माझा जो फाउंडेशन आहे तो ब्लेंड केलेला आहे आणि खूप छान ब्लेंड झालेला आहे. एकदम मस्त, एकदम स्मूथ माझी स्किन दिसते. बघू शकता तुम्ही. ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडरच पाहिजे असं काही नाही आहे. बोटांच्या मदतीने पण खूप छान ब्लेंड होतो. आता मी तुम्हाला जो नेक्स्ट प्रोडक्ट सांगणार आहे तो तुम्हाला गरज असेल तरच ॲप्लाय करा, गरज नसेल तर ॲप्लाय नाही केलं तरी चालेल. तो म्हणजे कन्सिलर. आता कन्सिलर का अप्लाय करायचा? डोळ्यांच्या खाली जर डार्क सर्कल असतील अशा प्रकारे किंवा चेहऱ्यावर फोड आलेले असतात, त्याचे जर डाग असतील तर ते हाईट करण्यासाठी आणि चेहऱ्यावर थोडंसं काळेपणा असेल तर तो हाईट करायचा असेल तर आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचा असतो. ठीक आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर फोडांचे डाग नसतील, डार्क सर्कल नसतील तर कन्सिलर नाही लावलात तरी चालेल. पण जर असतील तर तो कसा अप्लाय करायचा आणि आपल्या डोळ्याखालचे जे डार्क सर्कल आहे, चेहऱ्याचे डाग आहेत ते कसे हाईट करायचे ते पण दाखवते. कन्सिलरसाठी मी इथे NYBचा कन्सिलर घेतलेला आहे आणि हा जो कन्सिलर आहे तो खूप छान आहे, खूप लाईटवेट आहे, त्यामुळे अजिबात हेवी तुम्हाला वाटणार नाही. आता कन्सिलर कसा अप्लाय करायचा ते पण सांगते. डोळ्याच्या वर बघू शकता काळेपणा आहे मला. ठीक आहे. तर त्यावर थोडासा मी एक डॉट अप्लाय केला दोन्ही बाजूला. ओके. त्यानंतर डोळ्याच्या खाली जर डार्क सर्कल असतील, खूप जणांना आपल्या इंडियन्सच्या वुमन्स असतात, ज्या गृहिणी असतात त्यांना खूप डार्क सर्कल असतात, तर ऑब्वियसली आपल्याला ते हाईट जर नाही केले तर इथे ना तुमच्या ग्रे दिसायला लागेल मेकअप. तर छान आपल्याला कन्सिलर लावून डार्क सर्कल हाईट करायचे आहेत. डोळ्याच्या इथे मी अप्लाय करते एक डॉट आणि इथे डोळ्याच्या इथे झालं. नाकाच्या इथे थोडं अप्लाय करू शकता कारण इथे पण आपल्याला काळेपणा असतो. आणि जर चेहऱ्यावर कुठे तुमच्या डाग असतील तर तिथे अप्लाय करा. मला थोडे इथे डाग आहेत. कन्सिलर बघू शकता एवढंच मी अप्लाय केलेलं आहे. गरज नसेल तर अजिबात करू नका, पण गरज असेल तर नक्कीच करा. चला, कन्सिलर मी एवढंच अप्लाय केलेलं आहे. आता कन्सिलर पण मी बोटांच्या मदतीनेच अप्लाय करणार आहे. ठीक आहे. तर डोळ्याच्या वर जो अप्लाय केलेला आहे त्याला बोटांच्या मदतीने मी अशा प्रकारे ब्लेंड करते. डोळ्याच्या खाली जो अप्लाय केलेला आहे कन्सिलर तो पण छान ब्लेंड करून घेते. बघू शकता दोन्ही डोळ्यांमध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. जर काळेपणा असेल तर असा मेकअप दिसेल तुमचा आणि जर तुम्ही त्याला हाईट केलं तर एकदम तुमचा चेहरा पूर्ण इवन दिसेल. ओके. फाउंडेशन कन्सिलर अप्लाय केल्यानंतर लगेचच आपल्याला आपला जो चेहरा आहे तो पावडरने सेट करायचा आहे. कारण फ्रेंड, ज्यांची मॅच्युअर स्किन असते त्यांच्या चेहऱ्यावर रिंकल्स, फाईन लाईन्स खूप असतात. त्या रिंकल्स, फाईन लाईन्समध्ये फाउंडेशन जर जाऊन बसलं तर तुमचा जो फाउंडेशन किंवा तुमचा जो बेस मेकअप आहे तो केकी दिसायला लागेल. त्यामुळे लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडरने चेहरा सेट करा. आता इथे मी लूज पावडर अप्लाय करते आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पण लूज पावडर वापरा. कॉम्पॅक्ट पावडरने जास्तीचा बेस तयार होतो चेहऱ्यावर, म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर एक बेस क्रिएट करतो चेहऱ्यावर. पण लूज पावडर काय करते, फक्त चेहरा सेट करते, चेहऱ्यावर अजून एक लेअर तयार होत नाही. ठीक आहे. तर इथे मी मार्सची लूज पावडर घेतलेली आहे. सगळ्यात पहिले तर आपला जो कन्सिलर जो आपण अप्लाय केलेला आहे तो सेट करू, म्हणजेच डोळ्याच्या खाली त्यानंतर डोळ्याच्या वर, नाकाच्या इथे. कन्सिलर सेट केल्यानंतर ओव्हरऑल पूर्ण चेहरा आपल्याला सेट करायचा आहे. तर मी अशा प्रकारे डॅबिंग मोशनमध्ये पूर्ण बेस मेकअप जो आहे, म्हणजे जो आपण कन्सिलर फाउंडेशन अप्लाय केलेला आहे त्याला सेट करणार.
गळ्याला पण आपण फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे, त्यामुळे गळ्याला अजिबात नाही विसरायचं. त्याला पण पावडरने व्यवस्थित सेट करायचं. लूज पावडरने मी माझा चेहरा पूर्ण सेट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बेस मेकअप बघू शकता, एकदम नॅचरल दिसतो, अजिबात हेवी दिसत नाही आहे. ओके, आता आपण सगळ्यात पहिले तर आपल्या ॲब्रो फिल करून घेऊयात. तर ॲब्रो फिल करण्यासाठी इथे मी मार्सचे ॲब्रो पेन्सिल अप्लाय करणार आहे. ओके, ही जी ॲब्रो पेन्सिल आहे एका बाजूला अशा प्रकारे स्पोळी मिळते आणि दुसऱ्या बाजूला प्रोडक्ट. तर सगळ्यात पहिले तर ॲब्रो छान आपल्याला कोंब करून घ्यायचे आहेत आणि एकदम हलक्या हाताने सगळ्यात पहिले आपल्याला ज्या गॅप्स आहेत ना ते आपल्याला फिल करून घ्यायचे आहेत. ॲब्रो फिल करून घेतल्यानंतर अगेन आपल्याला या स्पोलीने आपल्या ज्या ॲब्रो आहेत त्या कोंब करायच्या आहेत, जेणेकरून जे एक्स्ट्राचं प्रोडक्ट असतं ना ते निघून जाईल आणि आपल्या ज्या ॲब्रो आहेत त्या नॅचरल दिसतील. बघू शकता एकदम नॅचरल दिसतात. आता इकडची पण मी ॲब्रो फिल करून घेते. खरं सांगू, मॅच्युअर स्किन जेव्हा असते तेव्हा आपल्या डोळ्यांची जी स्किन असते ती खूप लूज होते. अशा रिंकल्स आणि फाईन लाईन असलेल्या डोळ्यांवर मेकअप करणं खरं तर खूप डिफिकल्ट असतं. अशा डोळ्यांवर हेवी आयशॅडो न करता जर तुम्ही कमीत कमी न्यूड आणि नॅचरल आयशॅडो केलात तर तो खूप सुंदर आणि सिम्पल दिसतो. आणि असाच आयशॅडो आज मी तुम्हाला सांगणार आहे, जो न्यूड पण असेल, कमीत कमी असेल आणि सिम्पल असेल, जो तुम्ही इझिली करू शकता. आयशॅडो करण्यासाठी मी जो आयशॅडो पॅलेट वापरणार आहे तो आहे स्विस ब्युटीचा अल्टिमेट आयशॅडो पॅलेट. खूप सुंदर आयशॅडो पॅलेट आहे आणि एकदम न्यूड सगळे कलर आहेत, त्यामुळे याने आयशॅडो खूप छान दिसेल. सगळ्यात पहिले तर मी हा जो ब्राऊन कलर आहे तो ब्रशला घेतलेला आहे. एक्स्ट्राचं प्रोडक्ट कधीही काढून टाकायचं असं. आणि हा जो ब्राऊन कलर मी घेतलेला आहे ब्रशला तो आपल्याला पूर्ण आयलिडवर अप्लाय करायचा आहे. मी खूप सिम्पल आयशॅडो सांगणार आहे, अगदी 2 स्टेपचा असणार आहे, त्यामुळे तुम्ही तो इझिली करू शकता. तर हा जो ब्राऊन कलर आहे तो मी पूर्ण आयलिडवर अप्लाय करते अशा प्रकारे. एकदम जास्त कलर नाही घ्यायचं, थोडं थोडं कलर अप्लाय करायचं आहे आणि ब्लेंड करायचं अशा प्रकारे. एकदम जास्त कलर घेतलात तर तो व्यवस्थित ब्लेंड होणार नाही, त्यामुळे थोडा कलर घ्यायचं, अप्लाय करायचं. कमी वाटलं तर अजून थोडं कलर घ्यायचं, अप्लाय करायचं आणि छान ब्लेंड पण करायचं. आता अशा प्रकारे पूर्ण आयलिडवर हा जो ब्राऊन कलर आहे तो मी अप्लाय केलेला आहे. आता इकडच्या आयलिडवर पण अप्लाय करूयात. दोन्ही आयलिडवर मी छान अप्लाय करून घेतलेला आहे. आता हा जो ब्राऊन कलर आहे खालची जी आयलिड आहे तिला अप्लाय करते. यानंतर याच पॅलेटमधला आपण हा दुसरा कलर घेणार आहोत जो की पिंक आहे पण थोडासा शिमरी आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडीशी अशी चमक आहे. तर बोटांवर आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता हा जो कलर आहे तो आपल्याला कॉर्नरपासून मधपर्यंत अप्लाय करायचा आहे, म्हणजे मिडलपर्यंत.
बघू शकता एवढंच अप्लाय करायचं आहे आणि छान ब्लेंड करायचं. बघू शकता एकदम सिंपल आहे, एकदम न्यूड आहे, अजिबात जास्त वाटत नाही आहे. तर दुसऱ्या आयलिडवर पण आपण अप्लाय करूयात. एकदम कमी घ्यायचं आहे प्रोडक्ट, खूप जास्त नाही घ्यायचं, कारण आपल्या ज्या डोळ्यांची जी ही एरिया असते जास्त वेळ असल्यामुळे लूज पडते, त्यामुळे ब्लेंड करायला प्रॉब्लेम होऊ शकतो. एकदम थोडं थोडं कलर घ्यायचं, अप्लाय करायचं आणि छान ब्लेंड करायचं. बघू शकता एकदम मी न्यूड असा डोळ्यांचा मेकअप केलेला आहे, खूप जास्त तामझाम नाही केलेली आहे. फक्त 2 कलर 2 स्टेपमध्ये हा डोळ्यांचा मेकअप केलेला आहे. एवढंच करायचं आहे, यापेक्षा जास्त नाही करायचं. आणि एकदम जर तुम्ही लाईट केलात ना डोळ्यांचा मेकअप तेवढाच तो खूप सुंदर दिसेल. हेवी डोळे जे यंग लोक असतात ना त्यांच्यासाठीच खूप छान दिसतं ते. पण जर मॅच्युअर स्किन असेल तर आपल्याला न्यूड कमीत कमी एकदम लाईट डोळ्यांचा मेकअप करायचा आहे. तर अशा प्रकारे 2 स्टेपमध्ये तुम्ही करू शकता. कोणत्याही साडीवर हा जो डोळ्यांचा मेकअप आहे तो खूप सुंदर दिसेल. ओके. त्यानंतर आता आपल्याला काजल अप्लाय करायचं आहे. तर काजलसाठी इथे मी नायकाचं काजल घेतलेलं आहे. तर आपण अप्लाय केलेला आहे. काजल अप्लाय केल्यानंतर आता आपल्याला मस्कारा अप्लाय करायचा आहे. तर इथे मी मार्सचा मस्कारा अप्लाय करते. एकदम हलक्या हलक्या हाताने अशा प्रकारे आपल्याला मस्कारा जो आहे तो अप्लाय करायचा आहे. खालच्या ज्या पापण्या आहेत तिथे पण मस्कारा अप्लाय करायचा आहे. बघू शकता डोळे किती सुंदर दिसत आहेत. छान मी डोळ्यांचा मेकअप करून घेतलेला आहे आणि खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने तुम्हाला शिकवलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो इझिली क्रिएट करू शकता. आता तुम्ही माझा पूर्ण चेहरा बघू शकता. पूर्ण चेहरा व्हाईट दिसतो, चेहऱ्यावर अजिबात फ्रेशनेस नाही आहे आणि चेहरा उठावदार पण नाही दिसत. पण जर तुम्ही एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी जाणार असाल किंवा लग्न समारंभाला जाणार असाल आणि जर तुमच्या चेहऱ्यावर छान ग्लोच नसेल तर चेहरा अजिबात उठावदार दिसणार नाही आणि इवन फोटोसुद्धा चांगले येणार नाही आहेत. त्यामुळे मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल थोडंसं फ्रेशनेस चेहऱ्यावर ॲड करा. सगळ्यात पहिले तर आपल्याला कॉन्टोरिंग करायची असते, पण ज्यांची मॅच्युअर स्किन आहे त्यांना मी सजेस्ट करेल तुम्ही कॉन्टोरिंग करणं अवॉइड करा. कारण कॉन्टोरिंगची एक टेक्निक असते, खूप प्रॅक्टिस करावी लागते कॉन्टोरिंग करण्यासाठी. मी पण खूप प्रॅक्टिस करूनच कॉन्टोरिंग करायचं शिकले. जर तुम्हाला येत नाही कॉन्टोरिंग करणं आणि जर तुम्ही केलीत तर काहीतरी वेगळंच होऊन जाईल, चेहरा विचित्र दिसायला लागेल, इवन तुमचा मेकअप जो आहे तो पूर्ण स्पॉईल होईल, खराब होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला कॉन्टोरिंग करणं अवॉइडच करेल. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही ब्लश नक्कीच लावा. ब्लश लावल्याने चेहऱ्यावर छान फ्रेशनेस येते, चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतो आणि चेहरा जो आहे तो उठावदारसुद्धा दिसतो. तर ब्लशसाठी मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल हा मार्सचा क्रीम ब्लश. ज्यांची मॅच्युअर स्किन असते ना त्यांनी क्रीम ब्लश अप्लाय करा. जर तुम्ही पावडर ब्लश अप्लाय केलात तर तुमची जी स्किन आहे ती ड्राय होऊ शकते आणि त्याने मेकअप केकीसुद्धा होऊ शकतो. क्रीम ब्लश जे असतात ते खूप छान हायड्रेटिंग असतात, चेहऱ्यावर ग्लोसुद्धा येतो आणि चेहऱ्याचा मेकअप अजिबात केकी होत नाही. तर आपल्याला थोडासा जो ब्लश आहे तो हातावर काढून घ्यायचा आहे, डिरेक्टली चेहऱ्यावर अप्लाय नाही करायचा. मी फक्त एकच थेंब जो असतो ना तेवढाच घेतलेला आहे. बोटाने आपल्याला इथे आता कुठे अप्लाय करायचं ते पण सांगते. जिथे आपला हाड लागतो ना चेहऱ्याचा तिथे आपल्याला ब्लश फक्त 2 डॉट करून अप्लाय करायचा आहे अशा प्रकारे. ठीक आहे, दोन्ही साईडला 2-2 डॉट दिलेले आहेत. आता बोटांच्या मदतीनेच आपल्याला ब्लश अशा प्रकारे ब्लेंड करायचा आहे. हा जो ब्लश आहे क्रीम ब्लश एकदम नॅचरल दिसतो.
आणि खूप सुंदर दिसतो. अजिबात असं वाटत नाही की आपण खूप काहीतरी चेहऱ्याला लाल लाल अप्लाय केलेला आहे. एकदम नॅचरल दिसतो. बघू शकता अप्लाय केल्यानंतर किती सुंदर दिसतो चेहरा. आणि माझा जो चेहरा आहे थोडासा लिफ्टेड पण दिसतो, म्हणजे वरच्या बाजूला दिसतो. ठीक आहे. बघू शकता फक्त 2-2 डॉट दोन्ही साईडला मी अप्लाय केलेले आहेत. चेहरा एकदम उठावदार दिसतो आणि चेहऱ्यावर छान फ्रेशनेस आली आहे. बघू शकता. ठीक आहे. आता ब्लश अप्लाय केल्यानंतर आपल्याला थोडासा चेहऱ्यावर ग्लो हवा आहे, कारण एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आपण फोटो काढतो, राईट. फोटो आपले छान उठावदार दिसले पाहिजेत, चेहऱ्यावर ग्लो आला पाहिजे. आणि लग्न समारंभामध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी चेहऱ्यावर आपल्याला ग्लो पाहिजे आहे, तर त्यासाठी आपण हायलायटर अप्लाय करणार आहोत. तर हायलायटरसाठी मी इथे इनसाईडचा हायलायटर घेतलेला आहे. हा जो हायलायटर आहे तो पण क्रीम बेस हायलायटर आहे. ठीक आहे. तर फक्त फिंगरला थोडंसं घ्यायचं आहे. ओके. आणि जिथे आपण ब्लश अप्लाय केलेला आहे ना, तिथेच आपल्याला हायलायटर अप्लाय करायचं आहे. थोडंसं अप्लाय केलं आणि छान ब्लेंड करायचं. आणि हा जो हायलायटर आहे एकदम नॅचरल दिसतो. बघू शकता. थोडंसं मी नाकावर अप्लाय करते. व्यवस्थित ब्लेंड करा, त्याने एकदम नॅचरल ग्लो येईल तुमच्या चेहऱ्यावर. खूप जास्त नाही हायलायटर अप्लाय करायचं, कारण आपली मॅच्युअर स्किन आहे. लेस इज मोर. जेवढं कमी अप्लाय कराल तेवढंच ते जास्त चांगलं दिसेल. आता ओव्हरऑल पूर्ण आपला मेकअप झालेला आहे. आता या मेकअपला आपल्याला सेट करायचं आहे, कारण पूर्ण दिवसासाठी आपला मेकअप टिकला पाहिजे, उतरला नाही पाहिजे, मेकअप केकी नाही दिसला पाहिजे, जसं पेची म्हणजे एकदम असा ड्राय नाही दिसला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला मेकअप ॲट दी एंड सेट करायचा असतो. ओके. मेकअप सेट करण्यासाठी मी स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर घेतलेला आहे. मेकअप फिक्सर अप्लाय केल्यानंतर अजिबात चेहऱ्याला हात नाही लावायचा, कारण मेकअप फिक्सर चेहरा ओला करतो थोडासा, त्यामुळे छान आपल्याला एअर ड्राय होऊ द्यायचा आहे. लिपस्टिकसाठी मी यूज करते इथे स्विस ब्युटीचा लिप क्रियॉन, आणि याचा जो शेड आहे तो आहे 24 पर्पल विलन. ओके. हा शेड मी यूज करते. तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ. अशा प्रकारे आपल्याला मॅच्युअर स्किनवर म्हणजेच जास्त वय असलेल्या त्वचेवर मेकअप करायचा आहे. आणि तुम्ही बघितलंच असेल, मी खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे. आपण खूप कमीत कमी प्रोडक्ट वापरून नॅचरल, न्यूड आणि एकदम लाईट मेकअप केलेला आहे, जो की तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये करू शकता आणि कोणत्याही साडी आणि ड्रेसवर करू शकता. हा जो मेकअप आहे तो तुमचा कोणत्याही साडी ड्रेसवर मॅच होऊन जाईल. त्यासोबत फ्रेंड्स, मी तुम्हाला इथे एक सजेस्ट करेन, तुम्ही जर छान मेकअप केला असेल, हेअरस्टाईल छान केलेली असेल, तर लक्षात ठेवा, हेअरस्टाईलला आर्टिफिशियल गजरा किंवा फुलं अजिबात नाही लावायची. त्याने तुमचा लुक चीप दिसेल. कारण जे मॅच्युअर वयाचे असतात ना, त्यांच्यावर
एकदम ओरिजिनल फुलांचा जो गजरा असतो ना, तो खूप सुंदर आणि प्रेझेंटेबल दिसतो. आता मी इथे मोगऱ्याचा गजरा लावलेला आहे, जो की माझ्या सासूबाईंनी मला बनवून दिलेला आहे घरचा, कारण आमचा मोगरा आहे म्हणून. रोज 4-5 गजरे होतील इतकी फुलं निघतात, पण त्यांनी मला आज हा गजरा करून दिला आणि तो मी लावलेला आहे. तुम्ही बघू शकता माझा लुक जो आहे तो इतका सुंदर आणि प्रेझेंटेबल दिसतो. म्हणून ज्यांचं वय जास्त आहे त्यांनी आर्टिफिशियल गजरे किंवा फुलं अजिबात नाही लावायची, त्याने तुमचा लुक चीप दिसतो. आणि जर तुम्हाला प्रेझेंटेबल सुंदर दिसायचं असेल तर छान ओरिजिनल मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाची जी ओरिजिनल फुलं असतात ना, ती लावा. ओके. आणि ही जी साडी आहे ती पण माझ्या सासूबाईंचीच आहे, म्हणून ब्लाऊज माझा आहे, साडी त्यांची आहे, म्हणून थोडासा तुम्हाला फरक दिसेल. पण हा मेकअप करायचा होता, तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तुमची मला स्पेशली आहे ना खूप कमेंट येत होत्या आणि तुमची मदत करायची होती, म्हणून मी मागचा पुढचा विचार न करता हा सुंदर असा मेकअप तुम्हाला शिकवलेला आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी, लग्न समारंभांमध्ये जाण्यासाठी आणि जर तुमचं वय जास्त असेल तर अशा प्रकारे तुम्ही मेकअप करू शकता, जो की खूप लाईट वेट आहे, खूप न्यूड आणि नॅचरल आहे. तुम्हाला हा मेकअप कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा. तुमचे काय अदर टॉपिक असतील तेही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा. त्या टॉपिक्सवर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल आणि सर्व जे मेकअपचे प्रोडक्ट आहेत ते मी व्हिडिओमध्ये टॅग केलेले आहेत. आणि आतासाठी एवढंच फ्रेंड्स. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. लॉट्स ऑफ लव. टेक केअर. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.